तर गुड मॉर्निंग भावांनो, मी तुमचा लाडका प्रथमेश. जसं की आपण बोललो तो काल आपण मंदिराच्या इथं थांबलेलो. तर इथं एक संगम होतो. एक नदी येते बद्रीनाथवरनं, तिचं नाव अलकनंदा, आणि एक नदी येते ती केदारनाथवरनं, ती आहे मंदाकिनी. चला तुम्हाला ती नदी दाखवतो. तर भावने समोर जी नदी दिसते ना, ही अशी सरळ येते इथनं केदारनाथवरून, आणि ही जी नदी आहे ना ही येते बद्रीनाथवरून, आणि समोर जाऊन ही नदी अलकनंदा बनते आणि समोर जाते देवप्रयागला जाऊन अलकनंदा, आणि ते तुम्हाला दाखवलेच मागच्या व्हिडिओमध्ये. भागीरथी या दोन्ही एकत्र होतात आणि समोर जाऊन गंगेला मिळतात. तर आता आपण इथनं आपला प्रवास पुढे चालू करणार आहे. आजचा आपला शेवटचा दिवस होता इथं. आता जाणार आहे आपण उखीमठला. उखीमठ इथून राहिले 40 किलोमीटर. तर भेटूया आपण 0 मिनिटात. तर भावांना मी ज्या तुम्हाला या 2 नद्या दाखवले ना, त्या नद्यांचं महत्व म्हणजे असं आहे की एक येते केदारनाथवरून आणि एक येते बद्रीनाथवरून. म्हणजे ते बुजुर्ग माणसं, म्हणजे म्हातारी माणसं असतात, त्यांना एवढं उंचीवर थंडीत जाऊन सामना करता येत नाही. त्याच्यामुळं तिथल्या माणसांचं म्हणणं असं आहे की जी नदी एक केदारनाथवरून, जर त्या नदीत तुम्ही स्नान केला तर तुमचं केदारनाथचं दर्शन झालं, आणि जी नदी बद्रीनाथवरून येते त्या स्नान केलं तुमचं बद्रीनाथचं दर्शन झालं. असं इथले लोकल माणसं आम्हाला काल सांगत होते. माझी बोबडी तर लय ओळखते. थंडी लय भरपूर आहे, भरपूर थंडी इकडं. जरी बर्फ कमी असला, बर्फ नसला तरी पण थंडी भरपूर येते. हा म्हणता, भेटू आपण 0 मिनिटात. तर भावानो, फायनली आम्ही आमचं टार्गेट अचीव्ह केलंय. तुम्हाला दाखवू का? तुम्हाला कैलास पर्वत दाखवू का? कैलास पर्वत आधी दाखवतो तुम्हाला. बघा, आणि हे आमचं टार्गेट होतं. पुढे दिसतंय ना ते. आता इथलं सगळं तुम्हाला उद्या सांगणार आहे. स्टोरी ती सगळी उद्या सांगतो. आम्ही ऐकली, आम्ही पूर्ण रट्टा मारली स्टोरी. तर सगळ्या माणसांकडून घेतले आम्ही, डिटेल्स घेतले सगळे. उद्या सांगतो. आणि तुमचं जी मनातले प्रश्न होते ना, तुम्ही चाललाय केदारनाथ ते पण आम्ही उद्या. चला काय म्हणूया निरोप मिनिटामध्ये अजून आपण टेंट ते पण दाखवायला. टेंट आम्ही लावले बघा आमच्या. कारण की थंडी वाजते, थंडी भरपूर येते. टेंटची जागा दाखवतो तुम्हाला आम्ही, आणि आमच्या जेवणाची पण आजची व्यवस्था झाली. धन्यवाद. भेटू 0 मिनिटात.